नमस्कार मंडळी, कसे आहात? शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज आहे नवरात्रातला 7वा दिवस आणि 7वी माळ आणि आपल्या नात्यांच्या गुंफणीमधलं तितकंच स्पेशल 7वं नातं. हो, हे जरा ना मागे मुद्दाम ठेवलं कारण हे ठेवणीतलंच नातं आहे. नातं आहे वहिनीचं किंवा भाऊजईचं. आपण जेव्हा नवीन असतो ना घरात, तेव्हा मोठी वहिनी असणं हा भयंकर आधाराचा विषय असतो. कारण घरातल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गटांगळ्या खात असताना कोणीतरी एक आधाराला आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने उभं राहिलेलं असतं की जे त्या सिच्युएशन मधनं यापूर्वी गेलंय. वहिनी दादा जितका क्लोज नसतो किंवा दादा जितका जवळचा नंतर नंतर वाटत नाही ना, त्यापेक्षा जास्त आपल्याला वहिनी वाटते किंवा आपल्या भावाची बायको जी कदाचित समवयस्कर असेल किंवा आपल्यापेक्षा लहान असेल अशी भावजय वाटते, जिच्याशी मनातलं बेधडकपणे बोलता येतं आणि जिला तू काय करावंस हे सुद्धा बेधडकपणे सांगता येतं. कारण माहितीये, हे नातं ना तुम्हाला कधीच जज करत नाही. तुम्ही काय करता, कसे वागता हे कुठलेही बंधनं न लावता हे नातं तुम्हाला तुम्ही जसे आहात तसं स्वीकारतं. म्हणून हे नातं तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. मग आजच्या या 7व्या दिवशी ह्या घरात असणाऱ्या सगळ्या वहिन्यांना, सगळ्या भावजयांना खूप आनंदाने सांगूया की तुम्ही खरंच खूप गोड आहात आणि तुमचं आमच्या आयुष्यातलं महत्व अनन्य साधारण असं आहे. कारण तुम्ही आहात म्हणूनच तर आम्ही इतक्या छानपणे मिरवतो आणि तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन मिरवू शकतो. मग आज या अशाच सगळ्या वहिन्यांना म्हणूया थँक्यू सो मच, कारण तुम्ही आमच्या आयुष्यात आहात.